षटकांचा. चला ह्यानंतरचा सामना ज्यांचा सेमीफायनलचा आहे त्यांनी सुद्धा आपल्या खेळाच्या दृष्टीने रेडी राहायचं आहे. आजचे सर्व प्रमुख अतिथी इथे उपस्थित झालेले आहेत. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे हजर राहायचं आहे. चला सामना रंगतो अपेक्स टायटन्स वर्सेस ओमकार मित्र मंडळ. 5-5 चेंडूंचा षटक असेल. 3 षटकांचा सामना 15 चेंडूंचा सामना आपल्या समोर घेऊन येत आहोत. आता सर्वांना विनंती आहे की बाउंड्रीच्या बाहेर थोडंसं राहायचं आहे. हा उपांत्य फेरीचा सामना आहे. येथे प्रत्येक चेंडू निर्णायक असेल. बाउंड्रीच्या बाहेर राहायचं सर्वांनी. येस आपले स्कोरर मित्र तन्मय महत्वाचा असा हा माणूस स्कोरर धाव फलक फिरता ठेवतोय. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. सुरेख अशी गोलंदाजी बॉलर. नक्कीच सेमीफायनल आहे त्याच्यामुळे गोलंदाजी त्याच दर्जाची असेल. चेतन मिसाळ यांच्याकडून चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आणि मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये ज्याने 75 धावा ठोकल्या तो प्रथमेश परुलेकर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. पंचांकडे दाद मागितली. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू डॉट डिलिव्हरीज. इनफॉर्म बॅटर प्रथमेशच्या समोर. गोलंदाजी मार्गवर आहे. गोलंदाज आहेत चेतन उर्फ बनी. महत्वाचा असा गोलंदाज. कित्येक वर्ष तो गोलंदाजीमध्ये आपलं योगदान देतोय. आज काय कामगिरी करतोय या उपांत्य फेरीमध्ये ते पाहूया. चला पुन्हा एकदा तिसरा चेंडू. मोठा फटका केलाय प्रहार. चेंडू जातोय का सीमारेषा पार. या सीटचा षटकार. संघाला धावा मिळाल्या तर 6. आणि प्रथमेश परुलेकरची फलंदाजी पुन्हा एकदा पहा. चला 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा सज्ज असतील प्रथमेश परुलेकर चेतन यांच्या समोर. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप करूया. सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर आणखीन एक सेमीफायनल आणि फायनल देखील बाकी आहे. प्रथमेश परुलेकर पुन्हा एकदा सज्ज चेतन यांच्या समोर. पुढचा चेंडू यॉर्करला देखील हेलिकॉप्टर दिलाय. हा मिनी हेलिकॉप्टर फक्त एकच धाव देऊन जाईल आणि धावसंख्या आता होती ती 7. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी. स्ट्राइक एंडवर नवीन बॅटर आहेत पंकज बावने. मोठा फटका मिड विकेटच्या हातामध्ये. झेल ड्रॉप होतोय आणि धावा मिळतात 6. पंकज बावनेचा षटकार तुम्ही पहा. उपांत्य फेरीमध्ये हे अपेक्षित नाहीये. नक्कीच सेमीफायनलची मॅच आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये ही चूक किती महागात पडेल. नक्कीच संचित कडून एक थोडीशी चुकी झाली. संचितचा फॅन बेस मात्र हरवलाय. सामना जसा आहे काय त्याची PR टीम नेहमीच असते मैदानात. त्याच्या दोन्ही साईडचे समर्थक आणि विरोधक दोन्ही नेहमी मैदानात असतात. आता विरोधक थोडेसे गायब दिसत आहेत. समर्थक येथे उपस्थित आहेत तरी पण त्याने कॅच सोडली आहे. संदेश चव्हाण गोलंदाजी मार्कवर सज्ज. प्रथमेश परुलेकरच्या समोर. पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा मोठा फटका. नितीन शिंगरे चेंडू खाली येत आहेत आणि झेल ड्रॉप होऊन चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय प्रथमेश परुलेकर स्पेशल षटकार. चला पुन्हा एकदा प्रथमेश परुलेकर सज्ज. संदेश चव्हाण यांच्या समोर. इथे मात्र कीपर कडून चुकी होतीये आणि या चुकीला नाहीये माफी. एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाते. 2 धावा
धावफलकावरती वाढवण्यात यश येते. वाईड प्लस टू 3 धावा, 3 धावेने धावफलक मात्र पुढे चाललंय. धावसंख्या झाली आहे 22. जवळजवळ चौकारासारखं झालंय. थोडासा मैदानात कुत्र्यांचा एक शो देखील चालू आहे. चला पुढचा चेंडू यावेळेला आणि हा यॉर्करला दिला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर, परंतु चेंडू चाललाय लॉंगॉनच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट होते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पंकज पावणे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला एज लागून किपरच्या पाठीमागे फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय चौकारासाठी. हा येतो एक लकी चौकार. धावा मिळाल्या 4. पूरा वो लोग बुला रहे 4-5 लोग और आएंगे तो एक साथ देंगे तेरे को. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला पंकजच्या बॅट मधून पाठवून दिलाय चेंडूला बाजूच्या प्लॉट मध्ये, कारण चेंडू होता स्लॉट मध्ये. अप्रतिम अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मागणी नवीन डायलॉग्स हवेत. येणार सेमीफायनल साठीच ठेवलेले ते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर. इथे मात्र बीट केलंय. 22च्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. कॅमेरा सांभाळून जरी तुम्ही मॅन ऑफ द मॅच असलात तरी कॅमेऱ्याला सांभाळायला लागेल आपल्याला. संघमालक धावसंख्या झाली संतोष ती मौर्य. 34. मौर्य साम्राज्य येथे प्रस्थापित करत संघमालक सेमीफायनलचा पुढचा टॉस उडवून घ्यायचा लवकरात लवकर. पुन्हा एकदा इथे मात्र बीट केलंय. यस पुढील सम्राट आणि ऑल स्टार्स यांनी टॉस उडवून घ्यायचा पुढच्या उपांत्य फेरीचा लवकरात लवकर. सम्राट आणि संघमालक All येथे Stars. उपस्थित आहेत. थोडस बाजूला व्हा म्हणजे आम्हाला स्कोर दिसेल. पुन्हा एकदा यावेळेला पंकज बावनेने चालू केलाय मिक्सर आणि मिड विकेटच्या दिशेने ठोकला एक सिक्सर. अप्रतिम अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय पंकज बावने. 40 रन झालेले आहेत. फुलटॉस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या हातामध्ये झेल पकडला जातोय आणि चेतनच्या इथे हातातून झेल सुटेल असं शक्य नाहीये. सम्राट वर्सेस त्यांना रेड कार्पेट वर हवाय का नको या बाजूला आहे. लवकरात लवकर पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला हितेश सज्ज. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि एक धाव कंप्लीट होतीये. पुन्हा एकदा उडवलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. प्रथमेश परुलेकर स्पेशल येतोय षटकार. आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे. किती झाले? टार्गेट काय? टार्गेट 48 टार्गेट 47 रन्स ऑन द बोर्ड आणि टार्गेट आहे 48. 15 चेंडू 48 धावांचं लक्ष आहे. थोडस कडवं आव्हान आहे पण बघूया समोरचा संघ ते गाठतोय का. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आखून घ्यायचे. यानंतर अजून एक
उपांत्य फेरीचा सामना आहे, त्यानंतर फायनल सामना, अंतिम सामना आपल्याला खेळायचा आहे. प्रतीक लवकरात लवकर बॅट्समन ठरवा आणि तसेच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोषजी मोर्या यांना इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. फोटोग्राफर येस, मी आयोजकांना विनंती करतो की संतोषजी मोर्या मागच्या मॅचचे सामनावीर यांना इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. तसेच लीग मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरले होते ते वेदांत शिंदे, त्यांना देखील इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण आखून घ्यायचं लवकरात लवकर. मॅच चालू करायची आहे. तुम्ही मॅन ऑफ द मॅच साठी थांबू नका, आम्ही इकडे उरकून घेतो. चला, संतोषजी मोर्या यांना इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करतील. मी अमोल भैयांना आणि कैलास सरांना विनंती करतो की आपले मॅन ऑफ द मॅच संतोषजी मोर्या यांना इथे मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचे. तसेच लीग मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील आपल्या सोबत आहेत. सुंदर असा हा क्षण, जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरताय ते संतोषजी मोर्या संघाचे मालक देखील आहेत आणि एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. तसेच लीग मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी केलेला हा युवा अष्टपैलू खेळाडू वेदांत शिंदे याला देखील इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की वेदांत शिंदे एक युवा स्टार प्लेअर यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. वेदांत शिंदे हे मुंबईसाठी सुद्धा क्रिकेट खेळलेत, महाराष्ट्रासाठी देखील क्रिकेट खेळलेत आणि हा मोठा खेळाडू आपल्या या आर्यभास्करच्या क्रीडांगणामध्ये देखील पाहायला मिळतोय. तसेच अमोल भैयांचा या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. यास मी आयोजकांना विनंती करतो, प्रणय आणि आपले परुळेकर काका यांना देखील विनंती आहे की अमोल भैया यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करायचा आहे. सुंदर असा हा फटका आणि चेंडू सीमा पार, चौकार. चला, थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. सामना रंगतोय तो अपेक्स टायटन्स वर्सेस ओमकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला नितीन शिंगरे यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड. एक धाव कंप्लीट होते, एका धावेने धावफलक मात्र पुढे चाललाय. 2 चेंडू 5 धावा. कडवं आव्हान आहे 48 धावांचं 15 चेंडू. फक्त 5 धावा झालेल्या आहेत, अजून 43 धावा हव्यात आपल्याला 13 चेंडूत. आणि हा अवांतर चेंडू, 1 धाव मिळते अवांतर. नक्कीच पंचांनी हात केलेत समांतर आणि धाव मिळते अवांतर. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 1 ने पुढे जाते. बघा, प्रेक्षकांच्या मागणीवर नवीन नवीन डायलॉग इंट्रोड्यूस करताना आपले सह समालोचक, मुख्य समालोचक प्रथमेश दादा. हा जुना असला तरी आमच्यासाठी नवा होता. इथे मात्र कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा एक ब्रँडेड फटका देऊन जातोय 4 धावा. संचित मेत्रे ज्यांचा मोठा फॅन बेस आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि सेमीफायनलच्या या मॅच मध्ये मैदान देखील कसा गजगजून आणि गजगजून भरलाय आणि बिग हिट साठी ओळखला जाणारा संचित स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करतोय. संचित म्हणत असेल याआधी माझी एवढी तारीफ कोणी केलीच नव्हती. सुंदर असा फटका ग्राउंड आणि 1चे 2 होत आहेत का? नाही,
नक्कीच पुन्हा एकदा मैदानामध्ये तीच जोडी, ज्या जोडीने सक्सेसफुल रनचेस केला होता 75 धावांचा, ती जोडी इथे पाहायला मिळते. रोकोची जोडी मी म्हटलं होतं आणि तशीच कामगिरी नितीन आणि संचित यांना करावी लागेल. पंकज बावने गोलंदाजी मार्कवर सज्ज. नितीन शिंगरे यांच्या समोर पुन्हा एकदा ओ हो क्लिअर केलाय, पाठवलाय चेंडूला सीमारेषा पार. नितीन शिंगरे स्पेशल प्रमुख कैलास सर या इथे आवर्जून उपस्थित आहेत. या क्रिकेट सामन्यांमध्ये आपली त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे. त्यांचं मनापासून चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रेम बाबा ऑल स्टार या संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. समोरच्या संघाने बॅटिंग साठी सज्ज राहायचं आहे. समोरचा जो संघ फायनलला गेलेला, सेमीला गेलेला आहे, त्यांनी बॅटिंग साठी सज्ज राहायचं आहे. चला लवकरात लवकर सामना संपवायचा. अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. एक सेमीफायनलचा सामना आणि एक फायनल. कमलेश घोगळे आपल्या संघाला अतिशय मोलाची कामगिरी बजावताना जवळजवळ 25 ते 30 वर्षाचा अनुभव क्रिकेटमध्ये असे कमलेशजी घोगळे, जोगेश्वरी असो, अंधेरे असो, त्या सर्व ठिकाणी ज्यांनी आपलं क्रिकेटने नाव, फलंदाजीने नाव ज्यांनी गाजवलं असे कमलेशजी घोगळे. चला संचित पुन्हा एकदा सज्ज प्रेम बाबाच्या समोर. यावेळेला संचितने गेअर शिफ्ट केलाय. उत्कृष्ट आणि अशी इथे खेळ मात्र मोठा विकेट मिळतोय. प्रशांत धोत्रे साहेब इथे हजर झालेले आहेत. त्यांचं सुद्धा नागरी निवारा तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत. आपण इथे उपस्थित राहिलात. प्रेम बाबाने इथे मात्र जलवा दाखवलाय. माघारी पाठवलंय का मोठ्या फलंदाजाला. नाव आहे संचित. येस हॅलो. तसंच ह्या इथे नागरी निवारा फेडरेशनचे कार्याध्यक्ष संग्राम राणेसाहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच खजिनदार शिवडावकर सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आदरपूर्वक स्वागत आहे. नागरी निवारा तरुण मित्रमंडळ करत आहे. पुढचा चेंडू प्रेम बाबा यांचा. यावेळेला मोठा फटका, घुटना टेक, परंतु चेंडू चाललाय सर क्षेत्ररक्षक हातामध्ये. एक धाव मिळते. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर नितीन शिंगरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती परत येत आहेत. हा, या तिथे स्वागत समारंभ होत आहे. चला धावसंख्या झाली आहे 16. पुन्हा एकदा ओ हो नितीन शिंगरे स्पेशल येतोय ब्रँडेड षटकार. फेडरेशनचे कार्याध्यक्ष संग्राम राणे साहेबांचा सत्कार गणेश नेमन साहेब करतील. नाही, तसंच खजिनदार शिवडावकर साहेबांचा सत्कार प्रणय एलवेजी करतील. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. प्रेम बाबा वरती हल्ला बोल केलाय नितीन शिंगरे यांनी. तसंच धोत्रे साहेबांचं स्वागत इथे निलेश दिघे साहेब करतील. धावसंख्या आहे ती 22. पुन्हा एकदा प्रेम बाबा सज्ज. नितीन खूप शिंगरे यांच्या धन्यवाद. समोर पुन्हा एकदा चेंडूला हवेमध्ये लिफ्ट केलाय आणि नितीन शिंगरेने गेअर शिफ्ट केलाय. धावसंख्या आता जाऊन नितीन पोहोचले तोडसकर साहेबांचा 28 च्या सत्कार निलेश आकड्यावरती. दिघे साहेब करतील.
खूप खूप धन्यवाद अमोल दादा, आपण वेळात वेळ काढून आमच्या या क्रीडांगणामध्ये उपस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमीच आमच्या शब्दाला साहेब मान देतात आणि उपस्थित राहतात. आमच्या मुलांचं दादा नेहमीच मनोबल वाढवत असतात. खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, नाव आहे प्रेम. पुन्हा एकदा बॉलर प्रेम यांच्या समोर नितीन शिंगरे यांनी फटका सजवलाय, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू असताना यस एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करून धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती 30. आता मात्र शेवटचे 5 चेंडू बाकी आणि 18 धावांची आवश्यकता. चला, पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना बाकी आहे. त्यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे. ह्या वर्षीचा प्रथम पर्वाचा ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा मृणालताई गोरे चषकचा विजेता कोण होणार ते काही क्षणातच आपल्याला कळणार आहे. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना त्याचीच आता उत्साह लागलाय. कुठला संघ ती ट्रॉफी उचलतो ते बघूया काही क्षणातच. पुढच्या एक ते सव्वा तासात आपल्याला कळेल पहिल्या पर्वातला विजेता कोण आहे ते. पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपले धावते समालोचक प्रथमेशजी यांनी सकाळपासून उत्कृष्ट असं समालोचक केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपल्या तरुण मित्र मंडळातर्फे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पंच तटस्थ निर्धाव चेंडूची सांगता होतीये का? येस, इट्स अ डॉट डिलिव्हरी. चला, पंचांचा डिसिजन अंतिम असेल. ह्यानंतरचा जो सामना आहे त्या दोन्ही संघांनी सामन्याच्या दृष्टीने हजर राहायचा आहे. नागरी नेवरामधील सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनापासून स्वागत आहे. आपण हे सामने पाहण्यासाठी सकाळपासून इथे हजर राहिलात आणि आजचा हा आपला मृणालताई गोरे चषक स्पर्धा सक्सेस करण्यामध्ये ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, स्ट्रेट राऊंड दी ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या गॅप मध्ये एकदा कंप्लीट आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होऊन स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा जाऊन पोहोचलेत नितीन. 3 चेंडू 17 धावा, मोठं आव्हान. 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता. यावेळेला नितीन यांच्या बॅट मधून फटका, मात्र इथे थोडासा प्रयत्न कमी पडले. एकेरीच्या दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अपेक्स टायटन्स या सामन्यावरती पकड मजबूत करताना दिसतोय. जितू गावडे यांचा संघ जवळजवळ फायनल मध्ये पोहोचण्यात जमा आहे. 2 चेंडू आणि नक्कीच सेमी फायनल मधून फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अपेक्स टायटन्स ठरतो का? अनिकेत मोरे सामना जिंकवतो का? पाहूया काय होतं या मॅच मध्ये. अनिकेत मोरे. पुढचा चेंडू, मोठा फटका केलाय, प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार, परंतु आता मात्र झालाय उशीर. शेवटचा 1 चेंडू बाकी आणि धावा हव्यात त्या 10. चला, पुढच्या संघाने सेमीफायनलच्या दृष्टीने हजर राहायचं आहे. परशुरामजी राऊत, आपण सूत्रसंचालन करायचं आहे. चला, 1 चेंडू 10 धावा, 1 चेंडू 10 धावा. मित्रांनो दादा थोडं साईड जरा, मॅच आहे. पुन्हा एकदा येस, चेंडू चाललाय 1 बाउन्स चौकार. पंच डिसिजन देत आहेत इट्स अ बाउंड्री आणि अशा रीतीने
मृणालताई गोरे स्मृती चषक सेमी अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. यस, नक्कीच सेमीफायनल मध्ये इथे मात्र विजय थोडक्यात वाचला आणि अपेक्स टायटन्स दमदार कामगिरी करून फायनल मध्ये पोहोचला. एकदा जोरदार टाळ्यांनी या संघाचं नक्कीच, स्वागत नक्कीच. करूया.